घ्यायचा असेल तर कॅन्सल करू नका. 3/2 जर कॉमन घ्यायचा असेल तर हे होईल dy/dx इज इक्वल टू log 16 प्लस 3/2 डिवाइड बाय 2x into x square plus 5 minus 3x square divided by 2x cube minus 4 हे फायनल आन्सर आहे. तुमच्याकडे इथं दोन ऑप्शन्स आहेत. एक तर 2 कॅन्सल करून तुम्ही फक्त 3 कॉमन घेऊ शकता किंवा कॅन्सल न करता दोन्ही टर्म्स मधून 3/2 कॉमन घेऊ शकता. या प्रॉब्लेमवरनं एवढं लक्षात येते तुम्हाला, डायरेक्टली जरी विचार केल्या मल्टिप्लिकेशन मध्ये जे दोन टर्म्स आहेत ते ऍडिशन मध्ये लिहायचं, डिनॉमिनेटर मध्ये एखादी टर्म असेल तर ते डायरेक्टली सबट्रॅक्शन मध्ये येते. तुम्ही डायरेक्टली या स्टेपला सुद्धा पोहोचू शकता माइंड मध्ये कॅल्क्युलेशन करून सीईटी लेवलला वगैरे डायरेक्टली या स्टेपला पोहोचू शकता. लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये जेवढे टर्म्स आहेत ते सगळे ऍडिशन मध्ये लिहायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये जे टर्म्स आहेत तिथं मायनस साइन लावायचं, सबट्रॅक्शन. Next question number 17 log of e to the power x square into 5 minus 4x to the power 3/2 whole divided by cube the root of 7 minus 6x 7 minus 6x log of e to the power x square into 5 minus 4x to the power 3/2 whole divided by cube the root of 7 minus 6x. सेम प्रोसिजरनं सॉल्व करायचं. या व्हॅल्यूला y कन्सिडर करतो मी. लेट y इक्वल टू विथ दिस टर्म, y इक्वल टू म्हणू शकता, f ऑफ x इक्वल टू म्हणू शकता. लेट y इक्वल टू विथ दिस टर्म. डायरेक्टली डिफरेंशिएट करण्याआधी आपण काही प्रोसिजर करून घेऊ, लॉगरिथमच्या वेने या टर्मला सोपं करू. सुरूला हे होईल लॉग a डिवाइड बाय b, लॉग a डिवाइड बाय b, लॉग a अपॉन b जर असेल त्याला आपण लिहू शकता लॉग a मायनस लॉग b, आणि तेच जर लॉग मध्ये दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर ते होतील लॉग a प्लस लॉग b, आणि लॉग मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे त्याचा पॉवर जर n असेल n लॉग m असं समोर जाऊन आपण घेऊ शकता. हे होईल आता y इक्वल टू
लॉग ऑफ ए डिवाइड बाय बी हे होईल लॉग ए e to the power x square into 5 minus 4x to the power 3 by 2 log a minus log b b आहे cube root of 7 minus 6x. आता इथं दोन व्हॅल्यूज मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत लॉग a इंटू बी, त्याला आपण लॉग a प्लस लॉग b असं लिहू शकता. हे होईल y इक्वल टू लॉग ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर प्लस लॉग ऑफ 5 minus 4x to the power 3 by 2 5 minus 4x to the power 3 by 2 minus log of हे क्यूब रूट आहे याला 7 minus 6x to the power 1 by 3 असं म्हणू शकता. आता तुम्हाला तर माहित आहे लॉग m to the power n असेल तर ते n मल्टिप्लिकेशन मध्ये आणू शकता. e to the power x square log of 5 minus 4x to the power 3 by 2 log of 7 minus 6x to the power 1 by 2 हे सगळे जे पॉवर्स आहेत आपण मल्टिप्लिकेशन मध्ये आणू शकता. हे होईल y इक्वल टू x स्क्वेअर इंटू लॉग e प्लस 3 by 2 इंटू लॉग 5 minus 4x minus 1 by 3 इंटू लॉग 7 minus 6x 1 by 3 इंटू लॉग 7 minus 6x. समोर जाऊन एक स्टेप इथं होते मॅथमॅटिक्स मध्ये लॉग ई ची व्हॅल्यू 1 येते. आपण आता याचं डिफरन्शिएट करू. डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x हे होईल dy by dx इज इक्वल टू d by dx x स्क्वेअर इंटू लॉग ईच्या जागी 1 x स्क्वेअर इंटू 1 हे होईल x स्क्वेअर प्लस 3 by 2 इंटू लॉग ऑफ 5 minus 4x minus 1 by 3 into log of 7 minus 6x. या पूर्ण फंक्शनचा खूप मोठा फंक्शन आहे, याचा होल पॉवर 1 आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते, मध्ये टर्म्स जनरल ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक व्हॅल्यूला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल. इथं मिळेल आता आपल्याला dy by dx इज इक्वल टू d by dx x square derivative of x square plus derivative of 3 by 2 into log of 5 minus 4x minus derivative of 1 by 3 into log of 7 minus 6x. x स्क्वेअर x टू द पॉवर n चा फॉर्म्युला काय येते n x टू द पॉवर n minus 1. त्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येते 2x टू द पॉवर 1. 1 व्हॅल्यू लिहायची गरज नाही. प्लस कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल, कॉन्स्टंट बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 5 minus 4x derivative of log 5 minus 4x. Same here 1 by 3 constant multiplied by this variable. Constant derivative च्या बाहेर derivative of log 7 minus 6x. Derivative of log 7 minus 6x. आता इथं derivative of log f of x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 upon f of x into derivative of f of x. log f of x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 upon f of x into derivative of f of x. इथे तर ऑलरेडी आपण सॉल्व्ह केल्या. 2x ऑलरेडी सॉल्व्ह झालेला आहे, जशाच तसं लिहू. 2x प्लस 3/2 कॉन्स्टंट बाहेर derivative of log f of x. derivative of log f of x याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 upon f of x
into derivative of f of x into derivative of f of x minus 1/3 constant बाहेर डेरिवेटिव ऑफ log f of x ऐसा डेरिवेटिव है 1/f of x into derivative of f of x into derivative of f of x हे होईल dy by dx is equal to 2x plus 3/2 डिनॉमिनेटर मध्ये आहे 5 minus 4x न्यूमरेटर मध्ये येईल होल पॉवर 1 दोन्ही व्हॅल्यूजला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होते 5 being सेपरेट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 कॉन्स्टंट बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x 1 4 into 1 ते होईल 4 मायनस 1/3 डिनॉमिनेटर मध्ये आहे 7 minus 6x न्यूमरेटर मध्ये होल पॉवर 1 आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते मध्ये टर्म्स जनरल ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आहे दोन्ही व्हॅल्यूजला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल 7 आहे सेपरेट कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 कॉन्स्टंट बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x 1 6 into 1 ते होईल 6 आपल्याला आता मिळालं आहे dy by dx is equal to 2x plus 3/2 into minus 4 divided by 5 minus 4x